तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटत असेल कचरामध्ये काय करतो आहे, तर माझं कामच असं फील्डवर आहे. तर मी भाजी मार्केटमध्ये गेलो होतो, तर तिथे मला दिसलं की भेंडी जी जून होती पूर्णपणे आणि ही शेवग्याची शेंग, मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये जून त्याचे बियाणं तयार झाले, ज्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो की ह्याच्यापासून आपण रोपं तयार करू शकतो. तुम्ही बघू शकता शेवग्याच्या शेंगाच्या आतमध्ये पण चांगली जून बी आहे आणि भेंडी देखील जून आहे, त्यामुळे त्याच्या आतमध्ये पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बिया मिळाले आणि ह्याच्या साहाय्याने आपण रोपं तयार करू शकतो. त्यासाठी आपण घरी आणले, त्यांना सुकवलं आणि त्याच्यामधून बिया काढल्या. अशा पद्धतीने बघू शकता त्या चांगल्या सुकवल्या आणि आता ह्या बिया आपण ह्याच्यामध्ये लावणार आहोत, जेणेकरून ह्याची आपल्याला रोपं तयार करता येतील. ह्याच्यामध्ये आपण लावून घेऊया ना अशा व्यवस्थित एका लाईनमध्ये. आणि एक नक्की माझी तुमच्याकडे विनंती असेल, मला कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ हिंदी भाषेमध्ये बनवले पाहिजेत की मराठीमध्ये, जेणेकरून व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत त्यांना कळेल. मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आपण अशा पद्धतीने पूर्ण ह्या बिया लावून घेऊया आणि ह्याला स्प्रेच्या साहाय्याने पाणी देऊया अशा पद्धतीने. आणि नंतरला ह्याला पूर्णपणे आपण एक पिशवीने कवरअप करून घेऊया, जेणेकरून लवकर त्याच्यामध्ये कोंब येतील. आणि याची अपडेट मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईन. थँक्यू.